सम्राट हा काय होतंय? कुठे काय? मला पण काहीच नाही होत. टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होणार आहे. सगळं मस्त होणार आहे, नीट होणार आहे, छान एकदम छान होणार आहे. सगळं ना एकदम एकदम परफेक्ट होणार आहे. एकदम परफेक्ट. ए फक्त तू टेन्शन घेऊ नको. बॅकस्टेज कसं एकदम चोख चोख सांभाळायचं, अजिबात धडपडू वगैरे नको. नाही नाही अजिबात नाही. आणि तू पण गडबडू नकोस. एकदम टायमावर सोडायचं म्युझिक पीस असं टायमावर. आणि मला टेन्शन नाहीच आहे, पाठक सर असणार आहेत ना सोबत, टेन्शन नाहीच. ते आहेत ना, ते तर असणारच आहेत. आणि एकांकिका बघायला पण किती लोक येणार आहेत. म्हणजे परेरा सर येणार आहे, साधना मॅम, जाधव सर, क्लास मधली पोरी. पण ना तालीम चांगली व्हायला पाहिजे. होणारच, मस्तच होणार आहे एकदम. आणि आपल्याला मिळणार पण शाबासकी. मिळणार ना, शाबासकी मिळणार. हेलो, आपकी चाय और ये समोसा. थँक्यू अम्मा. ये किती झाले? कुछ भी नहीं, 0. आज तुम लोगों को मेरी तरफ से चाय नाश्ता फ्री. कशाला? तुमचा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अम्मा, हॅपी बर्थडे टू यू. ना ना ना, मेरा बर्थडे कुछ भी नहीं है. आज मेरे लिए बहुत खुशी का दिन है. वो मेरे बेटे का कज जो आया ना, हाँ ये देखो. अच्छा है ना? सही. तुम लोगों की वजह से मैं आज आया हूँ. उस दिन तुमने मुझे नहीं समझाया होता ना तो मैं यहाँ नहीं रहती. कच्चे ही सही, लेकिन मैं अपने बेटे को तो मिल रही हूँ ना तुम्हारी वजह से. टँकू सबको टँकू कहना. आम्ही पण थँक्यू आहे तुम्हाला चहा आणि समोसांसाठी. नहीं नहीं, तुम नहीं टँकू, खाली मैं ही टँकू. और हाँ, ये बात याद रखना, आज तुम्हारा जो दिन भर प्रोग्राम है ना कुछ, उसके लिए चाय नाश्ता सब मेरे से मंगवा लेने का, फोन करने का. मैं लड़की को भेज दूंगी पार्सल लेके. हो अम्मा, पण प्रोग्राम आज नाहीये. आज आम्ही फक्त एकांकिका दाखवणार आहोत शिक्षकांना. ऐसा क्या? तो फिर वो तुम्हारा बड़ा सा वो प्रिंसिपल भी आएगा क्या? नाही नाही नाही, ते नाही ना, त्यांना नाही आवडत नाटक वगैरे. नाटक म्हटलं ना की सुट्टे. काय काज? खास नाही हो, त्यांची जीभ लयच रागवतात हो, ते अलर्जी झाल्यासारखे. जाने दो रे, टेंशन काय को लेने का. तुम लोग टेंशन लेने का नहीं. उनको ना हर एक अच्छे काम की एलर्जी है, लेकिन तुम बिना टेंशन लेके जम के प्रोग्राम करने का. अब जाओ, नहीं तो मेरी वजह से तुमको प्रोग्राम को देर हो जाएगा ना. जाओ जाओ. सबको ऑल द बेस्ट. थँक्यू अम्मा. सेम टू. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.